खरं तर माझ्यासाठी फार आनंदाचा दिवस आहे. कुठे गेला मग? गेली अनेक वर्ष त्याला रोज मैत्रीमध्ये ये बाबा लवकर ये लवकर ये, वेळ आली नाही असं सांगत राहिला. परंतु आज पंकज देशमुख सारखा गेली अनेक वर्ष त्या पक्षामध्ये काम करणारा निष्ठावान असा कार्यकर्ता की जो आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. खरं तर मी त्याचा आणि त्याच्या बरोबर असणारे सर्व सहकारी किशोर पाटील असेल, संतोष राणे असेल, रवी ठाकूर, रवी राठोड असेल, स्वप्नील मोरे असेल, धनाजी पाटील, दीपक नारकर, भूपेश धोंडे, निलेश भानुशे, सुनील मिश्रा, प्रकाश देवळेकर, वैभव म्हात्रे, धर्मेंद्र गिरी, त्याचबरोबर विजय तावडे, प्रकाश मिश्रा आणि त्याचबरोबर वसई या भागातून स्नेहाताई यांच्या नेतृत्वामध्ये प्रकाश देवळेकर, योगेश भानुशे, निलेश भानुशे, सुनील मिश्रा, वैभव म्हात्रे, नितीन ठाकूर, संतोष घाग, संतोष कनोजिया, आनंद पाटील आणि दिनेश भानुशे सर्वजण उभाटा या पक्षामधील असणारे सर्व विविध पदांवरती वर्षानुवर्ष काम करणारे असे हे कार्यकर्ते यांनी सर्वांनी एकच ध्यास की वसई नालासोपारा या भागामध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये विश्वास ठेवून आज पक्षामध्ये प्रवेश केलाय. मी आपणा सर्वांना खात्री देतो की देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा संपूर्ण भाग जो आहे इथल्या असणाऱ्या छोट्या छोट्या समस्या एक संघटनात्मक दृष्ट्या आपण लोकांनी बऱ्याच वेळेला मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, एक विचाराचं सरकार असणं फार गरजेचं असतं. त्यामुळे तुमच्याकडे फार मोठी जबाबदारी यानंतरच्या काळात आहे. केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातले सरकार आहे. राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत, ज्या ताकदीने लोकसभेमध्ये आणि ज्या ताकदीने तुम्ही विधानसभेमध्ये जी ताकद दाखवली, जी एकजूट दाखवली, ती एकजूट महानगरपालिकेमध्ये सुद्धा येणाऱ्या काळात दाखवणं हे गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की केंद्र आणि राज्याकडून जो विकास होत असतो तो खालीपर्यंत घेऊन जाणं ही जबाबदारी त्या स्थानिक स्वराज्य संस्थांची असते आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्था योग्य विचाराच्या असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण पाहिले असेल की ज्या ठिकाणी योग्य विचाराचं असणारा स्थानिक स्वराज्यामध्ये सरकार राहिलं त्या ठिकाणचा सर्वांगीण विकास झाला. त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही ज्या ताकदीने आणि ज्या विश्वासाने आज जे पाऊल उचललाय ते मला असं वाटतं की ते भविष्याचं सर्वात मोठं असणारं पाऊल आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून त्या दिशेने येणाऱ्या काळात जाणं हेही गरजेचं आहे. मला खात्री आहे की तुम्ही आणि आम्ही एकत्रपणे जर त्या दिशेने गेलो तर नक्कीच तुम्हाला आणि आम्हाला अपेक्षित असणारा या महानगरपालिकेमधला विकास असेल, तिथल्या असणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला शिवणार नाही याची मी पूर्णच्या पूर्ण आपल्याला खात्री देतो. आणि पुन्हा एकदा ज्या विश्वासाने आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला, मी आपणास बरोबर आहे. आपण सर्वजण मिळून देवेंद्रजीच्या नेतृत्वात 100% तिथे असणाऱ्या लोकांच्या ज्या मनात आहे ते कमळ उगवण्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी प्रयत्न करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.